गरीब असताना दोन वेळेचा अन्न मिळत नाही आणि म्हणून माझ्या भगिनीला मी एका सावकाराच्या घरी कामाला पाठविले. माझ्या सावकाराचा तो काटा त्याची वाईट नजर माझ्या भगिनीवर पडली. माझ्या भाऊजीचा सौंदर्याचा मळा केला म्हणून त्याचा शेवट करण्यासाठी हा भैरव टाकू भैरव सिंग झाला. त्याचा शेवट केला. पण तदनंतर येणाऱ्या जाणाऱ्यांची लूटमार करावी. प्रत्येकाचे दागदागिने आपण हस्तगत करावे. जर कोणी ऐकलं नसेल तर त्यांच्या माना कशा आपल्या पोटाची खळगी भरावी म्हणून ही अरण्याचा त्याग करावा. समाव या मार्गाने येत आहे. परमेश्वरा विचार करते ना एकाच गोष्टीचा. खरं एखाद्याला दुःख द्यावे पण ते एखाद्याच्या सहनशीलतेच्या पलीकडलं दुःख केव्हाही देऊ नये. तेव्हा संसार म्हणजे काय? संसार म्हणजे धगधगते निकाल आणि हे संसाराचे धगधगते निकाले पदरात घेऊन कर्तव्याच्या वाटेवरती चालत राहावं. निरंतर चालत असताना ते निकाले विजयी न देणं आणि पदर चढवही न देणं म्हणजे संसार. हीच तारेवरची कसरत सारखे मी करते पण विचार करते तेव्हा त्यांची मुख लागली. 4 दिवस झाले घरामध्ये चूल पेटली जाते सुद्धा नाही. असंच मला माझ्या मालकांना काय देऊ देवायला. स्वामी एकसारखी कामाडी कष्ट करतात खरे. रानात जातात कोळी आणि ती बाजारात येऊन विकल्यानंतर याच्यावरती जेवढं धड मिळेल ना ते आणतात. पण आज ते सुद्धा सुखी सुद्धा लाकडं आनंदाच्या ठिकाणी मिळताना झाली काय करावं. लहान बालकांना माझ्या पाणी देऊन शांत झोपले. स्वामी येतील पण आशा आहे स्वामी आजच्या दिने माझ्या मुलांसाठी काहीतरी घेऊन. हे दुःख आणखी एकसारखे लागते.
आहेस का ग घरात? स्वामी आला. स्वामी आज कुठे ठेवला? अहो स्वामी सांगा. तारे काय शोधतेस? जे काही आणलं काय झटपडतेस? काय शोधतेस? आपल्या मुलांसाठी काही ना काहीतरी खाऊ घेऊन यावं ना. सांगा ना कुठं ठेवला? कसे का थंड कुठं आहे? कुठं ठेवला? थांब तारे, तू शोधतेस ते तुला कधीच सापडणार नाही. कारण तुझा संदेश घेऊन अरण्याच्या ठिकाणी मी गेलो. का तर वाळलेली लाकडं तोडावी, त्याची मोळी बांधावी, बाजारी घेऊन जावी, तिचा विक्रय करावा आणि त्यातून येणाऱ्या धनद्रव्यातून माझ्या चिमण्या पाकरांसाठी काहीतरी खायला घेऊन यावं. जाता जाता तुला शब्द दिला ग सारे. मोठी इच्छा मनाच्या ठिकाणी ठेवून घोर अरण्यात प्रवेश केला. पण आजच्या दिनी सुद्धा तुझ्या या हतभागी नवऱ्याला लाकडं नाही मिळाली. लाकडं नाही मिळाली तारे, लाकडं नाही स्वामी मला सांगा. जर का अरण्यामध्ये लाकडं मिळाली नाही तर आपली पोरं कशी सगळं? जर का पोराने दोन घास जर का खाल्ले नाही तरी आपली पोरं या लोकांची यात्रा संपवून परलोकी नाही का होणार? तारे तारे, अगं तुझं दुःख मला कळत का नाही ग? मला सांगा. वेळे माझी चिमणी पाकरा आपल्या घरच्यात उपाशी झोपताय. हे ऐकल्यानंतर निदान अगं तुझा आईचा काळी जाईस तू रडू तरी शकते. पण हा हतभागी उद्धव बाप, हा बाप जगासमोर रडू सुद्धा शकत नाही ग. रडू सुद्धा शकत नाही. सांग तारे, मला सांगा. तुला काय वाटतं? त्या पोरांचे ते काळवडलेले चेहरे पाहताना या उद्धवाला आनंद का होतो ग? नाही ग तारे, पण असं नाही. पण का? जर का मी दिवस प्रयत्न मी करतोय, पण प्रयत्नाला यश येत नाही ग. आज अरण्यात गेलो, आजही निराशा झाली. वाळलेली लाकडं अरण्यात मला सापडली नाही. एकही वृक्ष वाळलेला नव्हता. मग सांग, त्या हिरव्यागार वृक्षांवर, त्या जिवंत वृक्षावर या उद्धवानं कुऱ्हाड का चालवावी? नाही नाही, माझ्या मनाला पटत नाही तारे, ते मी करणार नाही. स्वामी